परीस कोणी पाहिला का आत्तापर्यंत? कल्पतरू कोणी पाहिला का आत्तापर्यंत? नाही ना. कामधेनू कोणी पाहिली का? पण ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, बरोबर ना. वसिष्ठ मुनींकडे कामधेनू होती. जगदम्नी जे परशुरामाचे वडील होते त्यांच्याकडे कामधेनू होती. जी तुम्ही इच्छा कराल ते तुम्हाला देत होती. राजासारखं ऐश्वर्य सुद्धा कामधेनू देते. कल्पवृक्षाच्या खाली आपण बसला आणि जे जे आपण इच्छिले, ज्या कल्पना केल्या ते पावले, ते भेटले. तसं परीस काय करतो? लोखंडाला लागलं तर काय होतं? सोनं होतं. मग संत काय आहे? परीस आहे. आणि ते जर या जड जीवांना लागले, आपण कोण आहोत? जड जीव आहोत. आपण का जड जीव आहोत? उपध्वनी करंटा नेने दैत वाटा, उपध्वनी करंटा नेने दैत वाटा, उपध्वनी करंटा नेने दैत वाटा, उपध्वनी करंटा नेने दैत वाटा. रामकृष्ण वाटा, रामकृष्ण पैठा पैसा होय. आपण सर्व एकदा का आपण आईच्या पोटातून बाहेर आलो तर काय होतं? पद्मनाभ तोडला जातो. आणि पद्मनाभ तोडल्यानंतर भगवंताचं आणि आपलं नातं दुरावतं, तुटून जातो. आणि मग आपण या संसारामध्ये येतो. ही विश्वरूपी माया आहे आणि या मायेने त्याच्यावर आवरण घातलं गेलं, बरोबर. आणि मग ते जर आपल्याला परत जॉईन करायचं असेल, तो पद्मनाभ यांनी जॉईन करायचं असेल तर काय करावं लागेल? बरोबर, आपल्याला संतांकडे जावं लागेल. आणि एकदा का संतांकडे गेलं तर मग काय होईल? उधळले भागे आता, उधळले भागे आता, उधळले भागे आता, आणि त्रैलोक्य निर्माण केलं. आणि त्रैलोक्य निर्माण करण्यासाठी महामंत्र, सप्तकोटी मंत्र आहेत. सर्व मंत्रांचं सर्वात श्रेष्ठ मंत्र कोणता आहे? गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः. ओम म्हणतात ते ब्रह्मांड निर्माण झालं. काय झालं? ओम म्हणतात ते ब्रह्मांड निर्माण झालं. भू म्हणतात भूमी निर्माण झाली. स्व म्हणतात स्वर्ग निर्माण झालं. आणि या मायावी जगत निर्माण केलं. आणि हे मायावी जगत आहे हे द्वैतावर आधारित आहे. कशावर? द्वैतावर. मग द्वैतावर आधारित आहे. आपली बुद्धी द्वैत बुद्धी आहे, आपली देह बुद्धी द्वैत बुद्धी आहे, आपलं मन द्वैत बुद्धी आहे. परंतु तिथून आपल्याला थोडं वळण घ्यावं लागेल. काय करावं लागेल? कारण का आजपर्यंत ज्यांनी अद्वैत तत्वज्ञान ह्या पृथ्वी तलावर आणलं ते जगद्गुरू झाले, बरोबर. मग कोणी आणलं आतापर्यंत अद्वैत तत्वज्ञान? शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, विश्वगुरु श्रीपाद बाबा यांनी अद्वैत तत्वज्ञान या पृथ्वी तलावर आणलं. आणि म्हणून देवाची भेटी काय झाली? सोपी झाली. आणि हा जर महात्मा जर या पृथ्वी तलावर अवताराला आला नसता तर मी सांगतो या विश्वामध्ये आजही ते ज्ञान लोपलं गेलेलं आहे. लोपले ज्ञान जगे हित नेनची कोणी अवतार पांडुरंग. आता अवतार पांडुरंगाचा कोण? ज्ञानोबाराय. फक्त ज्ञानोबाराय आले गेल्यानंतर संतवले झाले की काय? हे इथं बसले गुरुवर ऋषाली ताई, त्यांच्याकडे जा. क्षणा काय सांगितले? देवाची आद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या. काल रात्री ताईंनी सांगितलं 4 मुक्ती. या पृथ्वी तलावर आलोय, आपल्याला काय करायचंय? 4 पुरुषार्थ पूर्ण करायचे. किती? 4. आणि ते जर नाही केले ना तर जन्माला आला हेला, पाणी वाहता वाहता मेला. मग कोणते 4 पुरुषार्थ?
धर्म अर्थ काम मोक्ष अर्थ काम काम मोक्ष आणि मोक्ष. बरोबर. धर्म आपल्याला कळतो का? कुणी शिक्षण देत नाही धर्माचं. ते फक्त संतांना धर्म कळतो. संतांना धर्म आणि अधर्म कळतो ज्यावेळेस तुम्ही संतांना शरण जाता नामरूपाने तुम्हाला तो कळतो. बरोबर. धर्म अर्थ अर्थ कुणाला कळतो का? पैसा संपत्ती कुणाला कळत नाही, सर्वांनाच कळतो ना. बरोबर. धर्म अर्थ काम हे सृष्टीचक्र चालवण्यासाठी काम जीवन सर्वांनाच आहे. त्या 84 लक्ष योनी नाही. आपण काही विशेष नाही. लक्षात घ्या, आपण काही विशेष नाही. कारण आहार निद्रा भय मैथून हे सर्वांना आहे. समान बरोबर. आहार निद्रा बरोबर, मैथून काम जीवन. आहार निद्रा मै हा आणि काय सांगितलं? सर्व योनीची हा. तर हे चार सर्वांना लावून दिलेले आहेत निसर्गाने. बरोबर. मग आपले पण त्यांच्यात फरक काय? ब्रह्मचारी आश्रम जिथे आपण शिक्षण घेतो. बरोबर. 25 ते 50 ग्रस्त आश्रम आपलं बरोबर त्यावेळेस लग्न होतं. बरोबर. आपण काय करतो? ब्रह्मचारी आश्रम सोडून ग्रस्त आश्रमामध्ये येतो. 50 ते 75 वानप्रस्थ आश्रम. एकदा 50 क्रॉस झाली तर आपण संसार बाजूला ठेवायचा. आम्ही ठेवलं म्हणून ते आलो. बरोबर. आणि 75 ते 100 संन्यास आश्रम. मग ते संन्यास आश्रम घेण्यासाठी पुढे हिमालयात जावं लागेल का? नाही. जर तुम्हाला सर्वात चांगली भक्ती करायची असेल तर प्रपंचाशिवाय नाही. असोनी संसारी जीवे वेगू करी कारण का त्यांनी हे केलेलं आहे. काय केलेलं आहे? वेदशास्त्राने आपल्याला ऑलरेडी आशीर्वाद देऊन ठेवलेले. फक्त त्याचं आपल्याला पालन करायचंय. आपल्याला दुसरं काही करायचं नाही. वेळ भरात होत आलेला आहे आपला. कारण पुढचे पण आपल्याला कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे एकदा आपण भगवंताचं भजन करूया. जय 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 विठोबा कुमार. जय 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 विठोबा कुमार. जय 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 विठोबा कुमार. सद्गुरु वातोनी सापडे न सोय धरावे ते पाय आधी आपणा सारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तयारागी. लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा आधारही. तुका म्हणे कैसे आंधळे जन विसरून गेले खऱ्या देवा. आता हे जे जग आहे, हे जे विश्वरूपी जग आहे ते मर्यादित आहे का विश्वव्यापक आहे? विश्वव्यापक आहे. बरोबर. कारण का हा जो भगवंत ज्याला आपण परमात्मा म्हणतो. बरोबर. हरिपाठामध्ये अनेक प्रमाणं दिलेली आहेत. हा. भरला घनदाट हरी दिसे ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ. भरला गणदाट हरी दिसे ज्ञानदेवी नाम हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर येले. तुम्ही जर सद्गुरू केला, सद्गुरूला तुम्ही शरण गेला तर यमाची सुद्धा ताकद नाही तुमच्या समोर पुढे राहायची. काय सांगितलं? यमाची. आणि यमाच्या पुढे जाऊन सांगतो तो काळ आहे, हे काळ चक्र चालू आहे, त्या काळाची सुद्धा तुमच्या पुढे यायची ताकद नाही. असे तुम्ही साधक मधून सिद्ध पुरुष बनता. नारायण हरी उच्चार नामाचा. काय सांगितलं? काळाचा रेग नाही. तेथे कळी काळाचा रीग नाही. आता भूत किती लोकांना माहिती आहे? भूत हा बरोबर ना? घाबरतो की नाही आपण? हा. कोणती भूत जर आपल्यापासून दूर पळायची असेल तर काय करावं लागेल? नाम घ्यावं लागेल. आता आम्ही रात्रीतून झोपेतून डचकून उठतोय की नाही? मग नाम असेल तर
दचकून उठू का? नाही ना, बरोबर. हा, मग काय सांगितलंय? फळे भूत बाधा बेने याचे. आम्ही दररोज हरिपाठ करतोय, आम्ही दररोज हरिपाठ करतोय. हरिपाठ आमचा पाठ झाल्या, ज्ञानेश्वऱ्या पाठ झाल्या, आमच्या भगवद्गीता पाठ झाल्या, पण परमार्थ नाही समजला. नित्य सत्यमित हरिपाठ जासी कळीकाळ कशी न पाहे दृष्टी. पण बेट्याओ, तुम्ही जो हरिपाठ करताना पहिलं तुम्हाला पकडणार आहे. काय करणार आहे? पहिला तुम्हाला पकडणार आहे. का? कारण का तुम्ही मनाचा हरिपाठ करताय. इथं मनाचा हरिपाठ करून उपयोग नाही. तुम्हाला सद्गुरूकडूनच गेल्यानंतर तुम्हाला हरिपाठ कळेल, ग्रंथ कळेल, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. कारण का? संतांशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, आणि भक्तीशिवाय धर्म आणि कर्म आंधळा आहे. आम्ही जेवढे कर्म करतो तेवढे आपण आंधळ्याच्या दृष्टीने करतो. त्याला डोळं दृष्टी जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आले सद्गुरु इथे, हात धुवून घ्या, ज्ञान देऊन घे. आजचा दिवस गेला ना, इथे कोणी कोणाचं नाही. काय सांगितलं? या जगामध्ये नवरा बायको पोरं जब तलक ये सासे है तब तलक ये रिश्ता है. सास छूट जाएगी तो रिश्ता टूट जाएगा. एकदा का श्वास आला, ही माझी आत्या, हा माझा काका, हा माझा मामा, आहे की नाही? आणि श्वास सुटल्यावर आत्याही गेली, काकाही गेले, बरोबर, सर्वच गेलं. त्याच्यामुळं संतांशिवाय आपल्याला भक्ती मार्गाची सुरुवात होत नाही. आम्ही भरपूर शहाणपणा केला, बरोबर, इथपर्यंत यायला. पण ते युद्ध आम्ही हारलो, आणि ते यांनी हरवले, ते एकट्या माणसाने, बरोबर. म्हणून इथे आलो. नाही तर इथे यायची काही हे नव्हती. आपला प्रपंच चाललाय, आपली बिल्डरशिप चालू आहे नवी मुंबईला, प्रोजेक्ट चालू आहे, संसार व्यवस्थित चाललाय. आता 30 नोव्हेंबरला मुलीचं लग्न केलं, सर्व काही व्यवस्थित चाललंय. पण तुमचं प्रेमाने इथं ओढून आणलं. काय आणलं? तुमचं प्रेमाने इथं ओढून आणलं. आणि म्हणून दुसऱ्यांदा, नाही तर खानदेश पाहिलं आपल्याला कधी हेच आलं नसतं. फक्त माहित होतं हे बाबा भेटायचे कुठेतरी, असा वैष्णव मेळावा, हे नामदेव महाराज भेटायचे कुठे पण. यांची जन्मभूमी दानवे, बरोबर, खानदेश, तुमच्या खानदेशातले. पण नामदेव महाराजांनी हा परमार्थ कुठे नेला? गुजरात, राजस्थान, यांनी तर त्याच्याही पुढे नेला. किती? त्याच्याही पुढे. ज्यावेळेस दरवर्षी गुरुपौर्णिमा असते आणि भरत बापूंच्या तिथे खूप मोठा सोहळा होतो, जवळपास 1500-2000 लोक असतात. आणि ताईंमुळे माझंही जाणं होतं, जिकडे ताई तिकडे मी. कारण आम्ही ताईंच्या तालमीमध्ये प्रशिक्षण घेतोय. कसं? मान्य, बरोबर. मग असं करत करत आपण इथे आलं, आणि हा जो योग आला, बरोबर, हा दुःख चरकाला योग तुम्हा सर्वांच्या मायबापांच्या चरणी अर्पण करतो आणि या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर आता सगळ्यांसाठी या ठिकाणी फराळाची व्यवस्था आहे. कुणी घरी न जाता या ठिकाणी महिला मंडळ, पुरुष मंडळ वेगळं वेगळं लावणी करा.